अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये विविध समाजासमोरच्या जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भातले 2 प्रस्ताव या सभागृहामध्ये विचाराकरता आले। पहिला प्रस्ताव सन्माननीय सदस्य आशिष शेलार यांनी या ठिकाणी मांडला, ज्याच्यामध्ये सन्माननीय आशिष शेलार, सन्माननीय श्री अनिल कदम, सन्माननीय श्री नितेश राणे, सन्माननीय श्री राजेश टोपे, सन्माननीय श्री सुरेश हळवणकर यांनी आपलं मत व्यक्त केलं। नियम 293 अन्वये दुसरा प्रस्ताव जो विरोधी पक्षाकडून आला त्या प्रस्तावावर सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, सन्माननीय शशिकांतजी शिंदे, सन्माननीय डॉक्टर अनिल बोंडे, सन्माननीय श्री गणपतराव देशमुख, सन्माननीय श्री भरत शेठ गोगावले, सन्माननीय मोहम्मद आसिफ नसीम खान, सन्माननीय सय्यद इम्तियाज जलील, सन्माननीय श्री अतुल भातकळकर, सन्माननीय प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे, सन्माननीय श्री दिलीप सोपल, सन्माननीय श्री अबू आजमी, सन्माननीय श्री जयकुमार गोरे, सन्माननीय श्री एडवोकेट आशिष शेलार, सन्माननीय श्री उल्लास पाटील, सन्माननीय आसिफ शेख रशीद या सर्व सन्माननीय सदस्यांनी आपलं मत आणखी 2-4 अजून फालके जी माझ्याकडे खेडेकर वगैरे आहेत, त्यांची नाव हे पण घे। मी तुमचे नाव घेतो, भास्करराव तुमचं नाव घेतो, शंभूराजे तुमचं नाव घेतो, अजून कोणाचं घ्यायचं? जयंतराव मी आपले नाव घेतो, वीरेंद्रजी मी आपले नाव घेतो। हो ठीक आहे। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये कोपर्डीला एक अतिशय हीन अशी घटना या ठिकाणी घडली आणि एका अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला। त्या अत्याचारानंतर एक समाजामध्ये मोठा उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाचं रूपांतर हे पहिल्यांदा औरंगाबादला सकल मराठा समाजाने एक मोर्चा काढला आणि हा मोर्चा ज्यावेळेस काढला त्यावेळी प्रामुख्याने कोपर्डीच्या घटनेच्या संदर्भात यापुढे अशा प्रकारच्या घटना होऊ नये, आमच्या आया बहिणी या सुरक्षित राहायला पाहिजेत आणि अशा प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध समाज एकत्रित आहेत अशा भावनेतनं अत्यंत विशाल अशा प्रकारचा मोर्चा हा त्या ठिकाणी निघाला आणि या मोर्चानं एक नवीन प्रकारची संस्कृती, एक नवीन पायंडा त्या ठिकाणी प्रस्थापित केला। लाखो लोक मोर्चामध्ये आले, अत्यंत शिस्तीत मोर्चा झाला, कोणी बोललं नाही, कोणी घोषणा दिली नाही, कोणी भाषण केलं नाही, आपल्या मागण्या त्या ठिकाणी ठेवल्या, जिल्हाधिकाऱ्यांना त्या दिल्या आणि त्या दिल्यानंतर जे लोक आले होते त्यांनी परिसराची साफसफाई केली आणि ते सर्व लोक परत गेले। त्यानंतर अध्यक्ष महोदय, सकल मराठा समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोर्चे आयोजित झाले, महाराष्ट्रात झाले, महाराष्ट्राच्या बाहेर झाले, काही विदेशात देखील झाले। एक मोठं समर्थन याला मिळालं आणि यातनं खऱ्या अर्थानं या सगळ्या मोर्चांचं वैशिष्ट्य जर काही असेल तर या मोर्चांमध्ये हे सगळे मुकमोर्चे होते, लाखो लोक प्रत्येक मोर्चामध्ये यायचे, पण त्या मोर्चाची शिस्त कुठे बिघडली नाही। आलेले लोक आपली शिदोरी स्वतः बांधून आणायचे, जेवण करायचे, पण कचऱ्याचा लवलेशही सोडायचे नाही, आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडायचे।
खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, हे मोर्चे जरी मूक मोर्चे असले तरी या मोर्चाचा आवाज हा कोट्यावधी लोकांच्या मोर्चापेक्षा मोठा होता. या मोर्चांनी शासन असेल, प्रशासन असेल, समाज असेल, माध्यम असतील, या सगळ्यांचं लक्ष हे पूर्णपणे वेधून घेतलं आणि त्यातनं प्रत्येक मोर्चा गणित मराठा समाजाच्या समोरच्या, शेतकऱ्यांच्या समोरच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समोर यायला सुरुवात झाली. खरं म्हणजे सरकारचं असं मत होतं की, आणि आम्ही ते वारंवार मांडलं की सरकार समोर चर्चा सोबत केली पाहिजे, पण या संपूर्ण मोहिमेमध्ये सर्वांनी असा निर्णय केला की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आम्ही नेता म्हणून त्या ठिकाणी मान्यता देणार नाही. त्यांनी समाजाचं म्हणून त्या ठिकाणी आलं पाहिजे, यायचं असेल तर त्यांनी यावं. आणि सरकारला निवेदन आम्ही दिलंय, आम्ही चर्चा करणार नाही. अर्थात याच्याबद्दल दुमत असू शकतात. माझं आजही मत असं होतं की ही चर्चा झाली पाहिजे, पण आम्ही सगळ्या त्या ठिकाणी जेवढे निवेदन होते त्या निवेदनाचं संकलन केलं आणि त्यातनं ज्या प्रामुख्यानं मागण्या आल्या आणि मग समाजातल्या काही विचारकांशी चर्चा केली, काही लोकांशी त्या ठिकाणी त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, काही मोठे वकील असतील, काही जजेस असतील, यांच्याशी त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, प्राध्यापकांशी काही चर्चा केली आणि या माध्यमातून हा जो काही आक्रोश तयार झालाय, हा आक्रोश समाजाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये कसा परिवर्तित करता येईल या संदर्भात शासनानं पुढाकार घेण्याचं ठरवलं. खरं म्हणजे मी तर या मोर्चाच्या आयोजकांचे या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी आपली मागणी अत्यंत जोरकसपणे, म्हणजे ज्यातनं सरकार किंवा प्रशासन हालेल अशा पद्धतीनं मांडली, पण ती इतक्या शांततापूर्ण मांडली की त्यातनं भविष्यातल्या लोकशाहीमध्ये कशा प्रकारची आंदोलनं झाली पाहिजेत याचा एक नवा पायंडा यामध्ये पडला. कोपर्डीच्या घटनेच्या संदर्भात या ठिकाणी पहिली मागणी ती होती आणि ज्या प्रकारची घटना घडली होती ती खरोखर गंभीर होती. या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं उज्ज्वल निकम साहेबांसारखा एक अत्यंत निष्णात वकील, आम्ही त्यांना विनंती केली, निकम साहेबांनी तात्काळ मान्यता दिली आणि निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातली पुढची सगळी कारवाई आम्ही केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच जे त्यांनी चार्जशीटचं टायमिंग सांगितलं होतं, चार्जशीट वेळेत गेली, त्यांनी सांगितलेल्या टायमिंग प्रमाणे त्या ठिकाणी चार्जशीट गेली. त्याकरता मी स्वतः माननीय मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की विशेष कोर्ट याच्याकरता स्थापन केलं पाहिजे. ही पॉक्सो कायद्याच्या अंतर्गतली केस असल्यामुळे त्याचं विशेष कोर्ट आपण आम्हाला दिलं पाहिजे. ते कोर्ट त्यांनी डेझिग्नेट करून दिलं आणि त्या कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता खटल्याची सुरुवात झालेली आहे. या महिन्यात त्याचं रेग्युलर हिअरिंग जे आहे ते रेग्युलर हिअरिंग सुरू होईल. सर्व प्रकारच्या फॉरेन्सिक किंवा वेगवेगळे जे एव्हिडन्सेस याच्यामध्ये जमा केले पाहिजेत ते सगळे एव्हिडन्सेस आपण त्या ठिकाणी जमा केलेले आहेत. प्रत्यक्ष सहभागी कोण, अप्रत्यक्ष सहभागी कोण, कोणी मदत केली आहे का, कोणी त्यांना लपण्यास मदत केली आहे का, कोणी कोणाला मागे घालताय का, अशा प्रत्येक बाबीवर त्या ठिकाणी पूर्णपणे चौकशी करून आणि योग्य प्रकारची चार्जशीट ही त्या ठिकाणी दाखल झाली आहे. आणि मला विश्वास आहे की खरं म्हणजे कोर्टात केस चाललेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी फार भाष्य करणं योग्य होणार नाही, पण राज्य सरकारच्या वतीनं नराधमाला फाशी दिली पाहिजे हीच मागणी होणार आहे. आणि मला विश्वास आहे की ज्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं त्याला फाशी ही त्या ठिकाणी निश्चितपणे
होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. विशेषत्वाने या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना मराठा समाजाला ऐतिहासिक दृष्ट्या मिळालेलं आरक्षण म्हणजे जे होतं ते आरक्षण काढून घेण्यात आलं. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे लक्षात येईल की मराठा समाज जो आहे, आपल्याला माहिती आहे शाहू महाराजांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. इंग्रजांच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी 1950, 1932, 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1942 या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण होतं. परंतु 1965 साली कुठलंही सबळ कारण न देता मराठा समाजाला आरक्षणातनं बाहेर काढण्यात आलं. खरं म्हणजे त्यावेळेस काही मराठा समाजाची परिस्थिती आजच्यापेक्षा फार वेगळी होती असं नाही, परिस्थिती तशीच होती. पण त्यावेळी जी काही कारणं राहिली असतील, जे काही राज्यकर्त्यांसमोर त्या काळातल्या परिस्थिती असतील, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा मराठा समाजावर अन्याय करणारा निर्णय 1965 साली घेतला आणि तेव्हापासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित झाला. आपण जर बघितलं तर त्यानंतरही सातत्याने आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचं सातत्याने मागणी त्या ठिकाणी होत होती. 1980 साली मंडल कमिशनने ज्यावेळी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं किंवा नाही, खरं म्हणजे आता जी ऍफिडेव्हिट केल्या 8 पानं आम्ही त्याच्यामध्ये दिली आहेत की कशा प्रकारे मंडल कमिशन चूक आहे, कशा प्रकारे मंडल कमिशननी त्या संदर्भातली जी कारवाई करायला पाहिजे होती ती केलेली नाही. जाणीवपूर्वक कालेलकर आयोगाने दिलेल्या बाबी या न बघता, म्हणजे नंतर आलेले जे काही आयोग आहेत त्यांनी दिलेल्या शिफारसी न बघता त्याच्या आधीच्या सोयीच्या शिफारसींच्या आधारावर आणि त्याही अर्धवट बघून त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून मंडल आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलं. हा पुढारलेला समाज आहे, याला आरक्षणाची आवश्यकता नाहीये अशा प्रकारे मंडल आयोगाने सांगितलं. मी या ठिकाणी भास्करराव संपूर्ण दस्तऐवज त्या ठिकाणी तपासले, कारण काल बाबांचं भाषण मी ऐकलं. दुर्दैवाने कुठेही ते कॉन्टेस्ट झालेलं नाहीये. मंडल आयोगाने ज्यावेळी आपल्याला हे आरक्षण नाकारलं त्यावेळी ते कॉन्टेस्ट करायला पाहिजे होतं, ते कॉन्टेस्ट झालेलं नाही. आणि त्यामुळे आपण बघितलं तर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आरक्षणाची केस ही कोर्टासमोर येते, कोर्ट काय सांगतं? कोर्ट सांगतं ते मंडल आयोगाने नाकारलाय, ते खत्री कमिशनने नाकारलाय, ते बापट आयोगाने नाकारलेला आहे. मग 3 आयोग जर म्हणतात की मराठा समाज मागासवर्गीय नाही, तर तुम्ही कशाच्या आधारावर सांगता की मराठा समाज मागासवर्गीय? आणि म्हणून त्यावेळेस ते कॉन्टेस्ट व्हायला पाहिजे होतं. दुर्दैवाने ते कॉन्टेस्ट त्यावेळी झालं नाही. त्यानंतर आपण खत्री आयोगाच्या वेळेसही बघितलं की ज्या प्रकारे त्या ठिकाणी सगळी बाजू यायला पाहिजे होती ती बाजू कुठेही आली नाही. पण मला याच्यात काही, मी केवळ सभागृहासमोर मला दोषारोपण करायचं नाहीये, कारण हा प्रश्न आम्ही तुमच्यावर दोष देऊन आणि तुम्ही आमच्यावर दोष देऊन सुटणार नाहीये. हा प्रश्न त्याच्या पलीकडचा आहे, समाजाला न्याय देण्याचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती देखील थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न करतोय, कारण काही लोक याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतात. मी काल चर्चेच्या सुरुवातीलाही सांगितलं की याला राजकीय वळण देऊन कोणाचंच फल होणार नाही. हा राजकीय प्रश्न नाहीये.
आणि राजकीय वळण द्यायचं झालं तर आमच्याकडे जर एक वोट केलं तर 4 वोट तुमच्याकडे येतील. कारण या संपूर्ण कालावधीमध्ये हा प्रत्येक निर्णय झाला त्यावेळी सत्तेवर तुम्ही होतात, आम्ही नव्हतो. पण मला असं वाटतं की सत्ता पक्ष विरोधी पक्ष या वादामध्ये कोणाला काही याच्यात रस नाही आहे. उलट समाजाची अपेक्षा अशी आहे की संपूर्ण सभागृहानं एकत्रित येऊन समाजासमोर ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा दूर होतील, आरक्षण कसं मिळेल या संदर्भातला प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. बापट आयोगाच्या संदर्भातही खरं म्हणजे ज्या प्रकारची कारवाई झाली, आपण जर या ठिकाणी बघितलं तर बापट आयोगामध्ये जे मेंबर होते त्यातले SG देवगावकर यांनी सांगितलं आरक्षण द्यावे, CB देशपांडे सांगितलं आरक्षण द्यावे, अनुराधा भोईटे आरक्षण द्यावे, लक्ष्मण गायकवाड, DK गोसावी, RM बापट यांनी कास्टिंग मत दिलेलं नाही. पण हे का याच्यामध्ये नाकारलं गेलं तर 2 महिने बाकी असताना, केवळ 2 महिने, रावसाहेब कसबे यांना त्या आयोगावर नेमण्यात आलं आणि त्यांनी कुठलाही क्षेत्रीय पाहणीचा अहवाल केला नाही. रावसाहेब कसबे क्षेत्रीय पाहणीच्या अहवालात नाही, काही लेखी मत नाही. खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जो पूर्ण या कारवाईला पार्टी नाही त्या व्यक्तींनी न्याय तत्वाप्रमाणे मतदानच करू नये. पण दुर्दैवाने रावसाहेब कसबेंनी त्या ठिकाणी मतदान करून बापट आयोगामध्ये हे आरक्षण नाकारलं. आता सवाल हा उठतो की रावसाहेब कसबेंना 2 महिन्यापूर्वी आणण्याचं कारण काय होतं? ती जागा रिकामी राहिली असती तर प्रॉब्लेम नव्हता. त्या ठिकाणी अध्यक्षाची जागा काही रिकामी नव्हती. पण तरी देखील म्हणजे इथे या शंकेला वाव आहे की त्यांची नियुक्तीच याकरता केली की हा बापट आयोगासमोरचा प्रस्ताव हा नाकारला गेला पाहिजे. कारण आपण बापट आयोग जर वाचलं तर बापट आयोगामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं किती आवश्यक आहे याच गोष्टी मांडल्या गेल्या. एकीकडे आपण मानतो की आवश्यक आहे, क्षेत्रीय पाहणीचा अहवाल सांगतो, मागासलेपणाच्या 10 गोष्टी त्याच्यात येतात आणि मतदानामध्ये तो नाकारला जातो आणि त्या मतदानाकरता एक सदस्याची नियुक्ती ही वेळेवर केली जाते आणि त्याच्या माध्यमातून ती नाकारली जाते. मला असं वाटतं की याच्यामध्ये मी काही सरकारवर आरोप करणार नाही, पण कुठेतरी याची चौकशी देखील झाली पाहिजे की काय डिझाईन होतं, का हे केलं. कारण आज शेवटी या आयोगाचा निर्णय नाकारला गेल्यामुळे न्यायालयामध्ये त्या संदर्भात जेव्हा जेव्हा आपण केस नेतो त्यावेळी या आयोगाच्या संदर्भातला रेफरन्स हा त्या ठिकाणी येतो आणि आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारलाय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी येते. आणि म्हणून मला असं वाटतं की याही संदर्भात थोडासा आपल्याला कुठेतरी खुलासा होणं आवश्यक आहे. राणे समिती आम्ही तयार केली. राणे समितीने काही त्याच्यात पाहणी केली, राणे समितीने काही अहवाल दिला, त्याच्या आधारावर आम्ही आरक्षण दिलं. खरं म्हणजे काल पृथ्वीराज बाबा असं म्हणाले की इतक्या वर्षाची मागणी होती, ती मागणी मी पूर्ण केली, ती कोणी केली नाही. मला 2 गोष्टी याच्यामध्ये विचारायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की बाबा ही जवळजवळ 3.5 वर्ष होते, 4 वर्ष होते, जवळजवळ 15 वर्ष सातत्याने सरकार होतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 42 जागांवर पराभव झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची आठवण का आली? त्याच्या आधी का दिला नाही? दुसरा माझा सवाल आहे की आरक्षण द्यायचं होतं, ठीक आहे, त्याही वेळेस आली जब जागो तब सवेरा, त्याही वेळेस आली. आपण एवढा महत्वाचा निर्णय घेतोय, सकल मराठा समाजाचा एवढा मोठी व्याप्ती बघतात राज्यात ज्याचा अत्यंत मोठा परिणाम होणार आहे, या संदर्भात आम्हाला स्पेशल सेशन बोलवता आलं असतं, कायदा तयार करता आला असता.
वेळ होता आमच्याकडे, आपण क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट्स माझ्याकडे, आम्ही वेळ घेणार नाही, पण आम्ही अधिवेशन बोलवलं नाही. आपल्याला हे माहिती आहे की शेवटी अध्यादेश आणि कायदा, अध्यादेशाला कायद्याचा एन्फोर्समेंट असला तरी देखील जेव्हा आपण कायद्यात रूपांतरित करतो आणि कायदा ज्यावेळेस करतो त्यावेळी माननीय न्यायालय राज्य सरकारने केलेला कायदा आहे म्हणून त्याला वेगळं वेटेज देतं, अध्यादेशापेक्षा जास्त वेटेज त्याला मिळतं. त्यामुळे कायदा करता आला असता, पण तो कायदा केला नाही, तो घाईघाईनं अध्यादेश त्या ठिकाणी काढलेला आपण बघितला. राणे समितीमध्ये काय काय त्रुटी राहिल्या हे या ठिकाणी आशिष शेलारांनी सांगितलं तरी रिपीट करणार नाही, पण मला त्याचा आक्षेप घ्यायचा नाहीये, कारण त्याच्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा उपयोग आम्ही आमच्या केसमध्ये करतो. आणि आता हा जो सवाल विचारला जातो की बाबा याला वेळ का लागला, ज्या त्रुटी आपण अध्यादेश काढताना ठेवल्या त्या त्रुटी दूर केल्याशिवाय कुठल्याही समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षण ही संवैधानिक बाब आहे. संवैधानिक बाबीमध्ये संवैधानिक बाबींची पूर्तता केल्याशिवाय केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन जर आरक्षण दिलं तर त्या वेळेपुरतं तुम्हाला लोक डोक्यावर घेतील, त्याच्यानंतर ते आरक्षण टिकणार नाही आणि समाजाला त्याचा फायदा होणार नाही. आणि म्हणून या सगळ्या संवैधानिक बाबींची पूर्तता होणं हे अत्यंत आवश्यक होतं. आता असंही सांगितलं जातं की आम्ही अध्यादेश दिला आणि तुमच्या सरकारनं त्या अध्यादेशाचं कोर्टात नीट मांडलंच नाही. आता याही संदर्भात म्हणजे केवळ स्पष्टता यावी म्हणून राजकीय हेतू नाही, पण मी सांगतो या अध्यादेशावर जेवढं आर्ग्युमेंट आहे ते सगळं आघाडीचं सरकार असताना आर्ग्युमेंट कंप्लीट झालं, आमच्या सरकारमध्ये झालं नाही. आणि त्यांनी निकाल रिझर्व करून ठेवला. 30 तारखेला आम्ही मुख्यमंत्री झालो, 11 तारखेला तो निकाल आला. त्याच्यामुळे यातलं कुठलंही आर्ग्युमेंट हे आमच्या सरकारच्या काळात झालं नाहीये. आणि मी असं कुठल्या सरकारवर आरोप करणार नाही की तुमच्याही सरकारने काय ते आर्ग्युमेंट कमजोर व्हावा असा प्रयत्न केला असेल, असं बिलकुल माझं मत नाही. असं कुठलंच सरकार करणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक सरकारला असं वाटतं की आपण ती केस जिंकली पाहिजे. केवळ एक गोष्ट त्याच्यात मला या ठिकाणी रेकॉर्डवर आणायची आहे. हे सगळं आर्ग्युमेंट झालं, त्याच्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली. ज्यावेळी या संपूर्ण केसची पडताळणी आम्ही केली त्यावेळी राणे समितीने जे काही संशोधन केलं आहे, त्याचे जे काही पुरावे आहेत किंवा त्याचे जे काही कागदपत्र आहेत हे कुठेही कोर्टाच्या रेकॉर्डवर नाही आहेत. ते आता आम्ही देतो आहोत, कुठेही नाही आहेत. आणि ते का नाही आहेत मला याचं आश्चर्य वाटतं, पण कुठेही नाही आहेत ते रेकॉर्डवर. ते आता आम्ही रेकॉर्डवर या ठिकाणी देतो आहोत. आपल्या वकिलांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की आता याच्यावर स्थगिती आली आहे आणि स्थगिती आली असताना जर आपल्याला लोकांना प्रोटेक्ट करायचं असेल तर साधारणपणे कायदा केला तर कायद्याला इतक्या तात्काळ स्थगिती कोर्ट देत नाही. आम्ही कुठलाही विचार केला नाही. तात्काळ या सभागृहामध्ये कायदा मांडला आणि दोन्हीकडच्या सदस्यांनी खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात एकमतानं मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला. दुर्दैवाने तोही स्थगित झाला. याचं कारण ज्या अध्यादेशाला कायद्यामध्ये आम्ही रूपांतरित केलं होतं त्याच्या संदर्भातल्या जेवढ्या पूर्तता करायला पाहिजे होत्या त्या पूर्तता झाल्या नव्हत्या. म्हणून लगेच ते मिळाल्यानंतर आम्ही कोर्टात गेलो, जुन्या लोकांना प्रोटेक्ट केलं, कोर्टाकडनं तो आदेश घेतला, सुप्रीम कोर्टात गेलो, 2 समित्या तात्काळ तयार केल्या, एक तावडे समिती तयार केली, दुसरी आम्ही समिती तयार केली मुख्य सचिवांच्या समितीला सगळे विधिज्ञ दिले, तावड्यांच्या समितीमध्ये सभागृहातले सगळे नेते की ज्यांनी ओव्हरसी केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून कोर्टामध्ये आपली बाजू उचित मांडली गेली पाहिजे. आता अनेक लोक या ठिकाणी तमिळनाडूचा दाखला देतात, तो योग्यही आहे, पण तमिळनाडूचा दाखला ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तमिळनाडूने त्या काळामध्ये 1992 साली
जवळजवळ 2 वर्ष 25,000 लोकांना एम्प्लॉय करून हाऊस टू हाऊस सर्वे केला. 25,000 लोकांना एम्प्लॉय करून 36 पाणी त्यांचा त्या ठिकाणी फॉर्म होता, तो फॉर्म त्यांनी भरून घेतला आणि त्यानंतर त्यांनी एवढे मागासवर्गीय आमच्याकडे आहेत असं सांगून ते वाढवून घेतलं. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी जो कायदा त्यांनी तयार केला तो शेड्यूल 9 मध्ये त्यांनी नेला. पण आता दुर्दैवाने ती सोय आपल्याला उपलब्ध नाही. एम नागराजचं जजमेंट हे 2006 साली आलं. इंदिरा साहनीचं जजमेंट 92 साली आलं. या दोन्ही जजमेंटनी एकीकडे एका जजमेंटनी 50% वर आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय दिला आणि दुसऱ्या जजमेंटनी शेड्यूल 9 मध्ये कायदा टाकल्याने त्याला इम्युनिटी मिळत नाही अशा प्रकारचा निर्णय दिला. आणि त्यामुळे आता तमिळनाडूचा जो कायदा आहे सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी त्याच्यावर चाललेली आहे आणि जो काही निर्णय त्याच्यात येईल. आणि म्हणून मग याच्यातलं महत्वाचं काय होतं, जिथे जिथे ज्या ज्या वेळी 50% जास्त आरक्षण हे जस्टिफाय झालं तर त्याच्यामध्ये काय असे सर्कमस्टान्सेस आहेत कोर्टाने विचारलं. एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस काय आहेत की ज्याच्या आधारावर 50% वर जायचं आहे. दुर्दैवाने आपण जर बघितलं तर आपल्या जजमेंटमध्ये जी काही आपल्याला कोर्टाने स्थगिती दिली त्यात कोर्टाने हेच म्हटलं आहे की एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस तुम्ही दाखवू शकला नाही आणि म्हणून आम्ही हे स्ट्रक डाऊन करतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण त्याकरता मेहनत केली. गेले 1.5 वर्ष काही सरकार शांत बसलं नव्हतं आणि अनेक संशोधक असतील, मोरे साहेब असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधक यांनी प्रचंड याच्यावर मेहनत केली आहे. आता जे डॉक्युमेंट 2700 पानाचं आपण तयार केलं इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. त्याच्यामध्ये आपण मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असल्याच्या संदर्भातले ऐतिहासिक आणि समकालीन पुरावे आपण तयार केले, ज्याच्यामध्ये श्रुती, स्मृती, दासबोध, संत तुकाराम महाराजांचे अभंग, बहिणाबाईचे अभंग, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण, विविध शासकीय अभिलेख, जनगणना अभिलेख, इनाम आयोगाचे दस्तावेज, विविध लेखकांचे लिखाण जसे की अँथोबेन, रुसेल, टी.एन. आत्रे, इरावती कर्वे, श्री परुळेकर, श्रीमती गेल ऑम्वेट, श्री एस.जी. देवगावकर इत्यादी सगळ्या लोकांची शतकानुशतक म्हणजे गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर कालपर्यंत ही सगळी संशोधनं आपण त्याच्यामध्ये सामाजिक मागासलेपणाचा, आर्थिक मागासलेपणाचा, शैक्षणिक मागासलेपणाचा जिथे जिथे संशोधनात्मक उल्लेख आहे तो सगळा आपण एकत्रित केला. 1871 ते 1931 या कालावधीमधील जातीनिहाय जनगणनाचे अहवाल, शासकीय दस्तावेज आणि तज्ञांचे स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्योत्तर कालावधीतील लिखाण हे आपण त्या ठिकाणी मांडलं. मागील 2 वर्षाच्या कालावधीत जात पडताळणी समितीने जे काही वेगवेगळे त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिले त्याच्या संदर्भातल्या ज्या काही बाबी आहेत त्या ठिकाणी आपण मांडल्या. त्यानंतर शासकीय सेवेमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधित्व किती आहे, शैक्षणिक आणि आर्थिक समावेशनात मराठा समाजाचा सहभाग किती आहे, याची सगळी मुद्देसूद माहिती, आकडेवारी ही आपण त्या ठिकाणी जमा केली. बापट कमिशननी 1290 कुटुंबांच्या आधारावर आपला रिपोर्ट दिलेला आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर विशेषतः राणे समितीच्या अहवालानंतर जे वेगवेगळ्या प्रकारे संकलित आणि विश्लेषित केलेली माहिती आहे त्या माहितीचं पुन्हा आपण विश्लेषण केलं, नवीन माहिती आपण गोळा केली आणि त्यातनं 3 आपण अहवालच छापल्या. या अहवालामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा आपण त्या ठिकाणी दिला आणि ते अहवाल आपण
या कोर्टापुढे आणल्या आहेत, ज्याच्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची माहिती आहे मराठा समाजाच्या, म्हणजे ड्रॉपआउटचा रेट आहे, विविध शासकीय कार्यालयामधील अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती त्याच्यामध्ये आहे. त्यासोबत गोखले इन्स्टिट्यूटला आपण काही संशोधन करायला सांगितलं होतं, ज्या संशोधनामध्ये गोखले इन्स्टिट्यूटने वेगवेगळ्या प्रकारच्या निकषांवर मागासलेपण काय आहे याचे अतिशय शास्त्रशुद्ध पुरावे हे त्या ठिकाणी तयार केले. आणि साधारणपणे 2011 ते 2016 या कालावधीतील ऊसतोड कामगारांची संख्या, त्याच्यात मराठा समाजाचे किती आहेत या संदर्भातलं संशोधन झालं. त्यात असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या, सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या ऊसतोड कामगारांमध्ये इतर समाजा एवढेच मराठा समाजाचे लोक हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे जवळजवळ 25% मराठा समाज हा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्थलांतरितांच्या मुलामुलींच्या सर्वेक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जे स्थलांतरित आहेत त्याच्यामध्येही 51% जे शाळेत जात नाही अशा मुलामुलींमध्ये, किंवा जे रेग्युलर शाळेमध्ये एका शाळेत राहत नाही, 51% मुलं आणि 47% मुली हे आपल्याला मराठा समाजाच्या त्यात आढळून आल्या. त्यांची इतर सगळी जी काही निकष आहेत त्या निकषांवर सगळं सर्वेक्षण आपण केलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, अगदी घरगुती महिला ज्या कामगार आहेत त्यांचंही सर्वेक्षण आपण केलं आणि त्याच्यामध्येही जवळजवळ 12% मराठा समाजाच्या महिला आपल्याला त्याच्यामध्ये आढळून आल्या. त्यामुळे सामाजिक आर्थिक मागासलेपण या संदर्भात जवळजवळ सगळे जेवढे निकष हे कोर्टाला अपेक्षित होते त्या सगळ्या निकषांवर आपण अतिशय अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा प्रकारची माहिती ही जमा केली आणि त्यातनं आपण जवळजवळ सगळ्या मुद्द्यांना कव्हर करणारं असं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲफिडेव्हिट हे त्या ठिकाणी आपण दाखल केलाय. याच्यामध्ये 2 मुद्दे अजून आले. एक सगळ्यात महत्वाचं याच्यात काय आहे, काल पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की ऍडव्होकेट जनरलच नाही, त्याच्यामुळे केस, या केसमध्ये कधीच ऍडव्होकेट जनरल नव्हते, याच्यामध्ये स्पेशल काउन्सिल आहेत आपले. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की देशातले सगळ्यात म्हणजे प्रमुख वकिलांपैकी एक वकील असलेले श्री हरीश साळवे यांनी ही केस स्वीकारली. आणि ते स्वीकारत असताना त्यांनी हे सांगितलं की मी राज्य सरकारकडनं 1 नव्या पैशाची फी घेणार नाही, पूर्णपणे मी ही स्वतः या केसमध्ये सगळी माझ्या सुपरविजन मध्ये ही केस मी चालवीन. त्याच्यासोबत ज्येष्ठ वकील विजयसिंह थोरात, आपले जे माजी ऍडव्होकेट जनरल आहेत रवी कदम आणि अभिनंदन वैज्ञानिक आणि श्रीराम पिंगळे या वकिलांची पूर्ण टीम याच्यामध्ये आहे. आणि आता ही ॲफिडेव्हिट आपण दाखल करताना ते ॲफिडेव्हिट स्वतः हरीश साळवे साहेबांनी वेट केलाय, सेटल केलाय आणि त्याच्यानंतर ते ॲफिडेव्हिट आपण दाखल केलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध होईल एवढे भक्कम पुरावे हे आपण या ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केले. आणि आता त्या संदर्भात मला असं वाटतं की साधारणपणे उच्च न्यायालयाने हे सांगितलंय की जानेवारीच्या शेवटी काहीतरी त्यांनी तारीख दिली आणि त्या दिवशी ते सलग हिअरिंग याचं कधी होईल ते देखील ठरवणार आहेत. मला विश्वास आहे की ज्या प्रकारची माहिती आपण जमा केली आहे, विविध न्याय निवाड्यांमध्ये एखाद्या समाजाला आरक्षण देण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे अशा सगळ्या बाबींची पूर्तता आता उच्च न्यायालयासमोर आपण केलेली आहे. आणि जरूर हे सगळं करत असताना थोडा कालावधी गेला असेल, पण तो आवश्यक होता, कारण केवळ प्रसिद्धी करता थातूर मातूर त्या ठिकाणी काही मांडलं असतं तर त्यातलं समाजाचं कधीच भलं झालं नसतं.
आणि राज्य सरकारची समिती जी विनोदजींच्या अध्यक्षतेखाली काम करत होती, मी स्वतः त्याच्यात लक्ष घालत होतो, सगळे आपले नेते मंडळी त्याच्यामध्ये होती. सातत्याने ही समिती चंद्रकांत दादा असतील, एकनाथराव शिंदे असतील, आपले विरोधी पक्ष नेते होते, अजित दादा होते, हे सगळे बैठकीला त्याला उपस्थित होते. आणि विनोद तावडे, चंद्रकांत दादा पाटील आणि एकनाथ शिंदे हे रेग्युलर सातत्याने पूर्ण सगळ्या प्रोसिडिंग मध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून आणि हे सगळं नीट जमा झालं पाहिजे, त्याला ज्या काही आवश्यकता असतील त्या आवश्यकता पूर्ण झाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी करत होते. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की या राज्य सरकारचं हे कमिटमेंट आहे, हे कन्व्हिक्शन आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे, ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करण्याकरता तयार आहे. या चर्चेच्या दरम्यान अनेक विषय या ठिकाणी आले. खरं म्हणजे आरक्षण हा विषय तर महत्वाचा आहेच, पण या आरक्षणासोबत जे काही शैक्षणिक मागासलेपण आहे ते शैक्षणिक मागासलेपण दूर झालं पाहिजे, या दृष्टीने देखील कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आज आपण राजश्री शाहू महाराज योजना तयार केली. आता काही लोकांनी असाही आरोप केला की योजना तुम्ही तयार केली कारण आरक्षणापासून तुमचं लक्ष डायव्हर्ट करायचंय. मी त्यांना वस्तुस्थितीचं भान आणून देतो. वस्तुस्थिती काय आहे? शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केलं आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या मिळून सरकारी कॉलेजेसच्या जागा या 30,000 आहेत आणि खासगी कॉलेजेसच्या जागा 3 लाखापेक्षा जास्त आहेत. इंजिनिअरिंगचा हिशोब लावला तर इंजिनिअरिंग मध्ये 3,000 जागा आहेत आपल्या, अगदी काही पॉलिटेक्निकच्या वगैरे जागा 6,000 जागा, शासकीय कॉलेजेसमध्ये 6,000 जागा आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 1.5 लाख जागा आहेत. आरक्षण आवश्यकच आहे, ते मिळालंच पाहिजे, पण आरक्षण मिळाल्यानंतर शासकीय कॉलेजेसमध्ये 15% हिशोब लावला तर 900 जागा मिळणार आहेत. 900 जागा. आज 900 इंजिनियर बनण्यालायक तरुण मराठा समाजाच्या तालुक्यात सापडतील. त्यामुळे ते मिळालंच पाहिजे, त्यात काही दुमत नाही आहे. पण आम्ही बृहत समाजाला शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळे आज त्याची आर्थिक परिस्थिती नाही आणि म्हणून या 1.5 लाख जागांवर त्याला पाणी सोडावं लागतं, त्याला शिकता येत नाही. तुम्ही बघा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जागा रिकाम्या आहेत. कुठल्या रिकाम्या आहेत? ज्या नॉन एससी, नॉन एसटी, नॉन ओबीसी जागा रिकाम्या आहेत. कारण एससी, एसटी, ओबीसीची फी ही राज्य सरकार देते आणि ओपनच्या माणसाची फी त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे हा जो शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा जो सामान्य घरचा मुलगा आहे आणि विशेषतः मराठा समाजामधला हा जो काही तरुण आहे, शिकायची इच्छा आहे पण वडिलांचं उत्पन्नच नाही, त्यामुळे खाजगी कॉलेजमध्ये ते प्रवेशच घेऊ शकत नाही. आज ओबीसी मुलं शिकली याचं कारण आपण त्याच्यामध्ये फी प्रतिपूर्तीची योजना आणली आणि म्हणून आज प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आपल्याला एससी, एसटी, ओबीसी मुलं दिसतात पण ओपनची मुलं दिसत नाही, मराठा समाजाची मुलं दिसत नाही. आता मी हे म्हणणार नाही की या संस्था कोणाच्या आहेत, त्या संस्था का डोनेशन घेतात, त्याची फी इतकी का वाढली आहे, हे सगळं सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. आपण वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. आपण वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. म्हणजे मी काही शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात मी नाही, याचं कारण ते खाजगीकरण झालं नसतं. मी परवाही सांगितलं की वसंतदादांनी जो निर्णय घेतला तो घेतला नसता तर विस्तारीकरणच झालं नसतं. त्यामुळे विस्तारीकरण झालंय, पण ते होत असताना त्याच्यावर संपूर्ण कब्जा घेऊन म्हणजे 10-15 वर्षामध्ये आम्ही साधा फी रेग्युलेटरी अथॉरिटीचा कायदा नाही तयार केला, जो कायदा हे सरकार आल्यावर तयार झाला. त्यामुळे आज काय फी आहे त्या ठिकाणची, कसं भरणार आहे, कोण भरणार आहे,
आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की 900 जागा तर मिळतील, पण या ज्या 1.5 लाख जागा आहेत की ज्या जागांमध्ये आपल्यासमोर मार्क आहेत पण आपल्यापेक्षा कमी मार्काच्या माणसाला फी मिळते म्हणून तो त्या ठिकाणी प्रवेश घेतोय आणि आपल्याला ती मिळत नाही म्हणून आपल्याला घेता येत नाही, हे जे नैराश्य समाजासमोर, तरुणांसमोर, मराठा युवकांच्या समोर आलं होतं ते दूर झालं पाहिजे. याकरता आम्ही ही जी ईबीसीची मर्यादा आहे ही 6 लाखापर्यंत वाढवली आणि त्यातल्या सगळ्यांना जो फायदा ओबीसीला होता तो फायदा या ठिकाणी लागू करण्याचं आम्ही ठरवलं. हे करत असताना 60% जी अट टाकली त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला की अट का टाकली. मला या ठिकाणी अतिशय स्पष्ट करून द्यायचं आहे, 2.5 लाखापर्यंत कुठली अट नाहीये, ते बिना अट आहे. त्याला कुठली पर्सेंटेजची अट नाही, ती जी काही एआयसीटी आणि युनिव्हर्सिटीने केलेली अट असेल ती आहे. 2.5 लाख ते 6 लाखामध्ये आपण 60%ची अट ठेवली आहे. याकरता ठेवली की जर आपण 5 लाख उत्पन्न असलेला आणि 2 लाख उत्पन्न असलेला यांना एकाच कॅटेगरीमध्ये ठेवलं तर कदाचित 5 लाख वाल्याला थोडी जास्त संधी आहे. त्यामुळे पुन्हा हा जो 2 लाख 2.5 लाख वाला गरीब माणूस आहे हा बाहेर राहून जाईल. आणि म्हणून म्हणजे याला आरक्षण नाही म्हणतात पण आरक्षणात आरक्षण ज्याला असं म्हणतो तशा प्रकारे आपण 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न असलेल्याला कुठली अट नाही आणि त्याच्या वर जे आहेत त्यांच्याकरता 60%ची अट ठेवली. 12वीचा निकाल जर आपण बघितला तर या 60%मध्ये 75% मुलं आमची बसतात. आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून ही फी प्रतिपूर्तीची योजना राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने त्या ठिकाणी राज्य सरकारने तयार केली. आज मोठ्या प्रमाणात त्याचे ऍप्लिकेशन्स येत आहेत, त्याची तारीख देखील आपण वाढवलेली आहे. आणि मगाशी हळवणकर साहेबांनी जी मागणी केली की याचा विस्तार केला पाहिजे, अजून कोर्सेस त्याच्यात आणले पाहिजे. आमची तयारी आहे हळवणकर साहेब, अजून कोर्सेस निश्चितपणे आम्ही त्यात आणू, पण एकच शर्त त्याच्यामध्ये की कोर्सेस आणत असताना त्याची एम्प्लॉयबिलिटी काय आहे याचा विचार केला पाहिजे. आपल्याला फी द्यायची आहे ती कॉलेजेस चालवण्याकरता नाही, आपल्याला फी द्यायची आहे ती मुलांना सुशिक्षित करण्याकरता, त्यांना एम्प्लॉयबल करण्याकरता. आज वेगवेगळ्या योजना ज्या चालल्या आहेत त्या योजनांमध्ये काही कोर्सेस तर असे आहेत की ज्या कोर्सेसमध्ये केवळ सरकारच्या फीच्या भरोश्यावर ते कोर्सेस चालले आहेत. ते शिकणाऱ्या मुलाला नोकरी मिळत नाही, त्याला स्किलही मिळत नाही, त्याला कुठला धंदाही करता येत नाही. याकरता आपल्याला हे चालवायचे नाही. आणि म्हणून हळवणकरजी आपण जी मागणी या ठिकाणी केली, आपल्या मागणीप्रमाणे आवश्यक ते कोर्सेस याच्यात वाढवले जातील. ज्या कोर्सेसमध्ये एम्प्लॉयबिलिटी आहे ते कोर्सेस या ठिकाणी आम्ही वाढवू. दुसरा विषय होता की गरीबाचा मुलगा फी जरी भरली तरी तो राहील कुठे, तो खाईल काय. आणि म्हणून अल्पभूधारक शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, यांच्या मुलाकरता आपण डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख योजना आणली. आणि या योजनेच्या अंतर्गत मोठ्या शहरामध्ये 30,000 रुपये वार्षिक आणि छोट्या शहरामध्ये 20,000 रुपये वार्षिक त्याला राहण्याकरता देण्याचा निर्णय आपण राज्य सरकारच्या वतीने घेतला. आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आज मराठा समाजातल्या अनेक लोकांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हॉस्टेल्स नाही आहेत. ही योजना तर आपण केली आहे, माझं मत आहे टेम्पररी योजना आहे. टेम्पररी म्हणजे योजना अनंत काळ चालेल, पण नुसत्या एवढ्या योजनेने होणार नाही. हॉस्टेल्सची निर्मिती केली पाहिजे. माझी या ठिकाणी तयारी आहे, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी हॉस्टेल आम्ही उपलब्ध करून देऊ. ज्या संस्था पुढे येतील त्या संस्थांना जागा देण्याचं काम आम्ही करू, त्यांना मदत करण्याचं काम आम्ही करू. चालवल्या मात्र त्यांनी पाहिजेत, कारण ते चांगल्या प्रकारे चालवू शकते. आणि मराठा समाज का, मराठा समाजाला तर देऊच, पण ओबीसी असतील, आज आहेत आपल्या जो ओबीसीचे काही हॉस्टेल्स आहेत, पण त्याच्यातही वाढ करण्याची आवश्यकता आहे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे वाघिणीचं दूध हे केवळ धनदानगण करता नाहीये, हे वाघिणीचं दूध शेवटच्या माणसा करताय, हे गरीबा करताय, हे शेतकऱ्याकरता, शेतमजुरा करताय. आणि ते वाघिणीचं दूध त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शासनाची आहे. आणि म्हणून शासनाची तयारी आहे, आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हॉस्टेल तयार करू आणि त्या हॉस्टेलच्या माध्यमातून हे जे तरुण त्या ठिकाणी येतील त्यांना शिकण्याची व्यवस्था करू. आणि ज्या ठिकाणी जोपर्यंत हॉस्टेल होत नाही
तोपर्यंत ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत त्या मुलांना आवश्यक तेवढे पैसे आम्ही देत राहू. आमच्या सरकारनं शेड्यूल ट्राईब करता ही योजना तयार केली. 25,000 मुलं हॉस्टेल नाही म्हणून त्या ठिकाणी प्रवेश घेऊ नव्हते शकत. मी सौराजींचं अभिनंदन करतो की त्यांनी योजना तयार केली, हॉस्टेल मिळालं नाही तर त्या मुलाला आम्ही त्या ठिकाणी थेट पैसे देऊ आणि ती योजना आपण केली. सामाजिक न्यायामध्ये आता ती योजना आपण घेतो आहोत आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे हा प्रयत्न आपला आहे आणि म्हणून निश्चितपणे याही बाबतीत राज्य सरकार हे पुढाकार या ठिकाणी घेणार आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगायची आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात देखील या ठिकाणी चर्चा झाली. स्वामीनाथन आयोगाचा विषय हा सातत्याने समोर येतो आणि खरं म्हणजे मराठा समाजाच्या समस्येचं जे मूळ आहे त्याच्यामध्ये एक प्रामुख्यानं शेतकऱ्याची झालेली वाताहत हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. कारण आजही 65% मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे आणि दुर्दैवाने लिबरलायझेशन झालं, ग्लोबलायझेशन झालं, आम्ही गॅटचा करार स्वीकारला आणि आपण बघा 1992 सालानंतर या लिबरलायझेशन नंतर मोठ्या प्रमाणात शेतीवरची संकट उभी राहिली. एकीकडे आमचं शेतीचं होल्डिंग कमी झालं, फ्रॅगमेंटेशन झालं, कुटुंब वाढली त्या कुटुंबामध्ये शेतीचे तुकडे झाले आणि दुसरीकडे शेतमालाच्या भावाचा देखील प्रश्न हा निर्माण झाला. आम्ही ज्यावेळी गॅटचा करार केला, ट्रिप्स आणि ट्रिम्सवर आम्ही सह्या केल्या, त्याच वेळी आम्ही आपली जी स्वायत्तता होती ही स्वायत्तता काही प्रमाणात संपवून टाकली. आज निर्यात आयातीच्या धोरणावर देशाच्या सरकारचा फार लिमिटेड कंट्रोल आहे. तो कंट्रोल आम्ही 1992 साली सोडून दिला आहे. फार लिमिटेड कंट्रोल आहे आणि तोही सगळ्या कमोडिटींच्या संदर्भात नाही आहे, तो काही कमोडिटींच्या संदर्भात आहे आणि त्यामुळे काय जयंतराव मला विचारा, भाजपचं मी सांगतो. हो, विरोध होता, प्रचंड विरोध होता, आम्ही आंदोलनही केलं होतं त्याचं. पण ठीक आहे, ते काही असं आहे की जागतिकीकरण आता इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजे आता ते तुम्ही का केलं आम्ही का केलं या वादात आपण जाऊन आज त्या प्रोसेसने जी परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीवर काय करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता. आता ती इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, सगळ्यांनी स्वीकारली ती. नंतर शेवटी म्हणजे त्याच्यातनं सगळंच नुकसान झालं असं नाही, काही फायदा देखील झाला आणि सगळ्या सरकारनी साधारणपणे सारखी पॉलिसी नंतर ठेवलेली आहे. ती इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, त्यामुळे मी त्या वादात जात नाहीये. मी फक्त जेनेसिस सांगतोय, म्हणजे सुरुवात कुठनं झाली हे मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि म्हणून आज सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर हा शेती परवडणारी राहिलेली नाही, हा आपल्यासमोर प्रश्न आहे. आता आपण जर स्वामीनाथन आयोगाचा विचार केला तर स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या आहेत यातल्या बहुतांश शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत. पण एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सातत्याने जी कोट केली जाते ती जी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे ती काय आहे? MSP should be at least 50% more than weighted average cost production. ही शिफारस आहे. वेटेड ऍव्हरेज कॉस्ट प्रोडक्शनच्या 50%. ही चांगली आहे, स्वीकारली पाहिजे. पण ही स्वीकारून महाराष्ट्रासमोरची समस्या दूर होत नाही केदार साहेब. महाराष्ट्राला याचा फायदा होत नाही कारण मुळामध्ये महाराष्ट्रातली उत्पादकताच कमी आहे. वेटेड ऍव्हरेजचा अर्थ काय आहे? वेटेड ऍव्हरेजचा अर्थ MSP ठरवत असताना सगळ्या राज्यांनी जी इनपुट कॉस्ट दिली आहे त्या इनपुट कॉस्टचं ऍव्हरेज आउट करून देशाची इनपुट कॉस्ट ठरवायची आणि त्याच्यावर आधारित भाव ठरवायचा. अशीच MSP ठरवतो आपण. आता आपण साधं कापसाचं उदाहरण घेतलं आणि महाराष्ट्र आणि गुजरातचं उदाहरण आपण घेतलं. म्हणजे मी काही फार तज्ञ नाही आहे, पण जी काही तुमच्यासारख्या मित्रांकडनं माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावरच सांगतो की समजा जे काही आकडे आहेत तर हेक्टरी आपलं जे उत्पादन आहे हे 15 क्विंटल असेल, 10 क्विंटल असेल, 5 जे काय असेल, 11चा ऍव्हरेज हे
सरकारने त्या ठिकाणी काढलेला आहे. आता या 11 क्विंटलच्या ऍव्हरेज मध्ये साधारण 4 ते 5 हजाराचा भाव असतो. आपण 4,000 भाव धरू, 5,000 ऍव्हरेज भाव असला तरी 4,000 धरू. 4,000चा भाव धरला तर 44,000 रुपये. आपलं लागत मूल्य किती आहे? 35,000 रुपये. 35,000 रुपये आपलं लागत मूल्य आहे, जे केंद्रानेच काढलेलं म्हणजे आपल्या कमिशनने काढलेलं आहे. 35,000 रुपये लागत मूल्य घातल्यानंतर 44,000 रुपये हेक्टरी आपल्याला मिळतात. आता गुजरातचं आपण उदाहरण घेतलं तर आपल्या जवळजवळ 2.25 पट त्यांची उत्पादकता आहे. आणि 2.25 पट उत्पादकता असल्यामुळे आपण दुप्पटच पकडू, त्यांची उत्पादकता 22 क्विंटलची पकडू. आणि त्यांची इनपुट कॉस्ट आपली 35,000 आहे, त्यांची 42,000 आहे. म्हणजे 42,000 रुपये लावून त्यांना किती मिळतात? 88,000 रुपये. आपल्याला 35,000 रुपये लावून 44,000 रुपये आणि त्याच कापसावर 42,000 रुपये लावून त्यांना 88,000 रुपये लागतात. आता आपण जर प्राइस यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे वेटेड ऍव्हरेज काढलं दोनच राज्यांचं असल्यामुळे 2, तर ते होईल 35 + 42 77,000 रुपये. म्हणजे वेटेड ऍव्हरेज प्रमाणे एमएसपी आली किंवा उत्पादन खर्च आला 38.5 हजार रुपये. आता याच्या संदर्भातला आपण 50% हिशोब लावला तर गुजरातला तर 100% मिळत आहेत. कारण ते 42,000 रुपये लावून 88,000 रुपये कमवत आहेत. आणि आपण जर आपला विचार केला तर 35,000 रुपये लावून आपण त्याच्यावर आज 44 कमवत आहे, फार तर 50 पर्यंत जाऊ, त्याच्यावर आपण जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपला प्रश्न हा समजून घेतला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीने महाराष्ट्राचा फायदा आज होऊ शकत नाही, भविष्यात कदाचित होईल. पण आज महाराष्ट्रासमोरची सगळ्यात मोठी अडचण उत्पादकतेची आहे. आपण जर ऊस सोडला, ऊस, जयंतराव तुमच्यासारखे लोक त्या ऊसाच्या क्षेत्रात असल्यामुळे त्याची उत्पादकता चांगली आहे आपल्या देशामध्ये. पण ऊस जर सोडला तर बाकी सगळ्या क्रॉपमध्ये शेवटच्या 5 राज्यामध्ये आपली उत्पादकता आहे. त्यामुळे आपली जखम ही इथे आहे. आपण पट्टी जर गुडघ्याला बांधली तर ती जखम भरणार नाही. पहिल्यांदा आपल्याला आपली उत्पादकता वाढवावी लागेल. आणि ही उत्पादकता वाढवायची असेल तर या दृष्टीनं आपल्याला शेतीमधलं आपलं इन्व्हेस्टमेंट वाढवावं लागेल. आज आपल्या समोरचा प्रश्न काय आहे? आपण शेतीमध्ये क्रॉप लोन देतोय, पण शेतीमध्ये जी गुंतवणूक झाली पाहिजे ती गुंतवणूक मात्र आपण करत नाही. आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वॉटर यूज एफिशियन्सी वाढवण्याकरता जी गुंतवणूक करायची असेल, जे मेकॅनायझेशन करायचं असेल, आता मेकॅनायझेशन का होऊ शकत नाही? फ्रॅगमेंटेशन झाल्यामुळे आता ज्याच्याजवळ 1 हेक्टर किंवा 1 हेक्टरपेक्षाही कमी त्या ठिकाणी जर जमीन राहिली असेल तर त्याला ट्रॅक्टर घेणं खरंच परवडेल का? सगळ्या गोष्टी आज त्याला घेणं परवडेल का? प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली घेणं परवडेल का? आणि म्हणून आपल्याला याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. हे जे फ्रॅगमेंटेशन झालंय, आज तुम्ही कुठल्याही गावात जा, कुठल्याही शेतकऱ्याला विचारा, तो म्हणतो शेतीमध्ये मजूर मिळत नाही, शेतीमध्ये मजुराची कमतरता. मग शेतीमध्ये मजुराची कमतरता असेल, लोक ईजीएसच्या कामावर जायला तयार आहे पण शेतीच्या कामावर यायला तयार नाही आहेत. मग ही जर कमतरता असेल तर शेतीतल्या मजुरांची कमतरता भरून काढण्याचं काम मेकॅनायझेशनने होईल आणि त्याच्याने शेती फायद्यामध्ये येऊ शकेल. आज ते जर करायचं असेल तर हे फ्रॅगमेंटेशन कसं दूर करता येईल. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही ठरवलंय की आता ज्या काही योजना आम्ही येत्या बजेटमध्ये घोषित करू त्या तयार करतो. या योजनांमध्ये गटशेती, समूह शेती याला जास्तीत जास्त पैसा द्यायचा, याला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करायची. 5-20 शेतकरी एकत्रित आले आणि 100 एकर जमीन ऍग्रीगेट केली. कारण 20 शेतकरी याकरता की नाहीतर मग एकच मोठा शेतकरी 100 एकर जमीन घेऊन येईल. पण 20 शेतकरी एकत्रित आले आणि त्यांनी 100 एकर जमीन ऍग्रीगेट केली तर राज्यातल्या सगळ्या स्कीमचा कॉन्व्हर्जन्स तिथे केला पाहिजे. स्कीम खूप चालवतो आपण, पण त्या स्कीमचा प्रॉब्लेम काय आहे की एकाला आपण पॅन्ट घालतो, एकाला शर्ट घालतो, एकाला टोपी घालतो, एकाला चष्मा घालतो, थिन स्प्रेडिंग आपण त्याचं करतो. त्याच्याऐवजी आम्ही जर हे गट तयार केले आणि या गटांना आम्ही आमच्या सगळ्या स्कीमचं कॉन्व्हर्जन्स दिलं, थोडा अधिक पैसाही द्यावा लागेल, नुसतं कॉन्व्हर्जन्स करून होणार नाही, पण हा थोडा अधिक पैसा जर आम्ही दिला तर मला असं वाटतं की त्यातनं सस्टेनेबल शेती तयार होईल. मग तुम्हाला काय करता येईल? उस्मानाबादमध्ये आपण बघितलं, काही शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन कंपनी तयार केली, ती कंपनी शेती नाही करत आहे,
त्यांनी सगळी अवजारं विकत घेतली आणि त्या सगळ्या अवजारांचा वापर ते त्या शेतकऱ्याकडे जाऊन त्याची जमीन भिजवून देण्यापासून वखरणी नांगरणी जे काही करावं लागेल ते सगळे ते लोक करून देतात. अशा प्रकारच्या आपल्याला कंपन्या तयार करून त्या माध्यमातून मेकनाइज शेतीची अवजार ही हायर परचेस बेसिसवर मंडळामध्ये सगळ्या आपल्याला उपलब्ध झाले पाहिजे. लगेच गावापर्यंत कदाचित नाही पोहोचू शकणार, वेळ लागेल, पण याची सुरुवात करावी लागेल. आणि या माध्यमातून आपल्याला उत्पादकता वाढवत असताना सगळ्यात महत्वाचं दुसरं कोरडवाहू, कारण उत्पादकतेवर कोरडवाहूचा परिणाम मोठा आहे. आणि म्हणून जलयुक्त शिवार सारखी आपण योजना केली, इरिगेशनचे प्रोजेक्ट आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो. पाणी जर शेतात गेलं असतं तर आज शेतकऱ्याच्या आत्महत्यांकरता महत्वाचं काय मोनोक्रॉप आहे, तो मल्टीक्रॉपवर जाऊ शकत नाही. तो मल्टीक्रॉपवर गेला पाहिजे, मोनोक्रॉपवर याकरता त्याला इरिगेशन देण्याची आवश्यकता आहे, मॉइश्चर सिक्युरिटी देण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत हे आम्ही देणार नाही तोपर्यंत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यातनं म्हणजे शेवटी कुठलंही सरकार देशात आलं तरी महाराष्ट्राला वेगळं एमएसपी, गुजरातला वेगळं एमएसपी, राजस्थानला वेगळं एमएसपी देऊ शकणार नाही. कारण मग महाराष्ट्राचा एमएसपी वाढवला आणि गुजरातचा कमी ठेवला तर महाराष्ट्रात घेण्याकरता येईल कोण? त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला शेती परवडणारी कशी होईल, सस्टेनेबल कशी होईल, शेतीला आपण ग्रुप फार्मिंग मध्ये कसं आणू शकू, याच्या जास्तीत जास्त योजना आपल्याला तयार कराव्या लागतील. आणि आज मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, विशेषत्वाने शेतकरी कोण आहे तर ह्या विशेषत्वाने शेतकरी मराठा समाज आहे, त्याच्या खालोखाल ओबीसी समाज आहे. आणि त्यामुळे या समाजाला न्याय देण्याकरता आपल्याला शेतीमधली इन्व्हेस्टमेंट वाढवून त्या संदर्भातल्या सोयी आपल्याला कराव्या लागतील. त्याचा दुसरा भाग काय आहे, आज शेतीच्या क्षेत्रावर जवळजवळ 55% अवलंबून आहे. म्हणजे शेतीच्या क्षेत्रातनं सकल उत्पन्नामध्ये 11% वाटा येतो, 9%च येतो आणि 55% लोकांना आपण रोजगार दाखवतो. तर आता या 55% लोकांपैकी 20% लोकांना शेतीच्या क्षेत्रावरनं शेतीपूरक उद्योगामध्ये न्यावं लागेल, व्हॅल्यू ऍडिशन मध्ये न्यावं लागेल. त्याशिवाय हा शेतीचा उद्योग सस्टेनेबल होणार नाही. आणि त्या दृष्टीनं हे व्हॅल्यू ऍडिशन काय तर याकरता आवश्यक काय आहे तर शेतीच्या क्षेत्रामध्ये स्किल आले पाहिजे. आता आपण या ठिकाणी आपलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक अत्यंत महत्वाचं महामंडळ आपण तयार केलं. दुर्दैवाने गेले 6-8 वर्ष हे महामंडळ आम्ही डिफंड करून ठेवलंय. या महामंडळाला आम्ही पैसेही देत नाही, याला आम्ही माणसंही देत नाही, पूर्णपणे 50 कोटीचं त्याचं पेडअप कॅपिटल आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही देत नाही. आता या पुरवणी मागण्यांमध्ये 200 कोटी रुपये आम्ही दिले आहेत. आणि या महामंडळाच्या माध्यमातून शेतीमधले स्किल आणि शेतीच्या अन्य क्षेत्रातले स्किल हे आपल्याला तयार केले जाऊ शकतात. त्याकरता आपण योजना तयार करू शकतो, ती केली आहे, ती आम्ही मांडणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रामध्ये स्किल आले तर शेतीपूरक उद्योगामध्ये ते जातील, व्हॅल्यू ऍडिशन झाली तर त्यातनं शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळेल. या दृष्टीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची संपूर्ण पुनर्रचना करून त्याला पैसे देऊन त्याच्या माध्यमातून कॅपिटल उपलब्ध करून द्यायचं, त्याच्या माध्यमातून स्किल उपलब्ध करून द्यायचे, हा एक बृहत कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय. आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला एक मोठा दिलासा हा या ठिकाणी देता येईल. आणि म्हणून या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की आज शेतकऱ्यांसमोरच्या ज्या समस्या आहेत त्या काही या सरकारने तयार केलेल्या नाही आहेत, पण त्या सोडवण्याची जबाबदारी सरकारची निश्चित आहे. इतक्या 50-60 वर्षामध्ये ज्या काही आपल्या पॉलिसीज होत्या त्या पॉलिसीजमुळे आज शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे. पण आता हे निश्चित आहे की या सरकारवर ही जबाबदारी आहे आणि जबाबदारी मी स्वीकारली आहे. निश्चित त्याच्यामध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न करू आणि आपली मदत घेऊ. हा काही शेतकऱ्याचा प्रश्न, हा सत्तारूढ पक्षाचा प्रश्न असू शकत नाही. जबाबदारी सत्तारूढ पक्षाची असेल पण प्रश्न हा महाराष्ट्राचा आहे आणि त्यामुळे त्या प्रश्नाकडे देखील गांभीर्याने लक्ष हे आपण या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी एक मागणी सातत्याने येते की मराठा समाजाच्या तरुणांकरता संशोधन करणारी कुठली संस्थाच नाही. काय केलं पाहिजे? आज बार्टी सारखी एक संस्था तयार झाली, यशदा सारखी आपली राज्याची संस्था आहे,
पण एक स्वतंत्र स्वायत्त संस्था जी मराठा समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी संशोधन करेल, त्यांना स्किल देईल, काय आवश्यकता त्याकरता योजना तयार करेल, समाजाच्या तरुणांचं उत्थान झालं पाहिजे याकरता संपूर्णपणे काम करणाऱ्या एका संस्थेची सातत्याने मागणी होते आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने अशा प्रकारची संस्था बार्टीच्या धर्तीवरती तयार व्हावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी सातत्याने होत होती. आज ही मागणी आम्ही मान्य करतो आहोत आणि बार्टी सारखीच शाहू महाराजांच्या नावाने एक संस्था, त्याचं नाव काही लोकांनी सारथी केलेलं आहे, म्हणजे त्याचं शाहू महाराजांच्या याच्यावर, पण जे काही नाव असेल ते नाव आपल्याला ठरवता येईल, पण संपूर्णपणे समाजाच्या युवकांना दिशा देण्याकरता, संशोधन करण्याकरता, स्किल देण्याकरता, एज्युकेशन मध्ये काय चेंजेस केले पाहिजेत याकरता, सामाजिक प्रश्नांची उकल करण्याकरता, त्याच्यावर संशोधन करण्याकरता स्वायत्त सरकारने फंड केलेली पूर्णपणे अशा प्रकारची संस्था आम्ही तयार करणार आहोत आणि पुण्यामध्येच त्याचं जे काही मुख्यालय आणि त्याची जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आम्ही घेतलाय. छत्रपती नागपूरला करायची की अमरावतीला? पण सगळे मिळून ठरवू जिथे करायचे. सावनेरला ठीक आहे, आपण मिळून ठरवू कुठे करायची ठरवू, जिथे चांगली जागा मिळेल आणि जिथे संशोधक जास्त येतील, जिथे कनेक्टिव्हिटी असेल अशी जागा शोधावी लागते. ठीक. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामध्ये स्मारक झालं पाहिजे ही खूप वर्षापासूनची मागणी होती. जयंतराव आपण स्वतः त्याच्याकरता भरपूर प्रयत्न केले, पण हे सरकार आल्यानंतर काय झालं ते सांगतो. हे सरकार आल्यानंतर 12 परवानग्या याकरता ज्या आवश्यक होत्या, या 12 परवानग्या या सरकारने सगळ्या मिळवल्या. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय, तुमची खूप इच्छा होती जयंतराव, पण तुम्ही का करू शकला नाहीत? केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाचं जे पत्रक होतं ते रिक्लेमेशन अलाउ करत होतं, पण स्मारक अलाउ करत नव्हतं. आणि त्यामुळे आपल्या बाबांनी, तुम्ही खूप प्रयत्न केले केंद्र सरकारकडे, सरकार आपलंच होतं तिथे, वेगळं नव्हतं, की बाबा छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते आमची अस्मिता आहे. म्हणजे अनेक लोक ज्यावेळेस असं म्हणतात की तुम्ही किती पैसा खर्च करणार, काय खर्च करणार, मला आश्चर्य वाटतं की आपल्या बापाबद्दल आपण बोलू असं कसं शकतो. आपल्या वडिलांना जेवायला किती पैसे लागतात असा प्रश्न आपण विचारणार आहोत का? मग छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आम्ही आहोत, ते नसते तर आम्ही राहिलोच नसतो. त्यामुळे कोणी कितीही टीका केली, फार काही टीकाकार नाही आहेत, काही लोक आहेत मीडियातले, काही लोक आहेत कशा करता करतात, नाही काही कोणाची टीका नाही आहे, कोणाची टीका नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक, याला 12 परवानग्या सगळ्या या राज्य सरकारने मिळवल्या. याचं सगळं पूर्ण कारवाई केली, याचं आम्ही टेंडर काढलं, त्याची प्रीबिड मीटिंग आमची झाली, त्याच्यामध्ये कंपन्या आल्या, ते आता फायनल त्याचं टेंडर आम्ही, जे कॉस्ट टेंडर आहे ते कॉस्ट टेंडर आता मंजूर करतो आहोत. आणि या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दले, सागरी किनारा, बेस्ट, पोर्ट ट्रस्ट, BNHS इंडिया, मत्स्य व्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा दल, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, या सगळ्यांची त्या ठिकाणी आपल्याला परवानगी मिळाली आहे. आणि 2 फेज मध्ये काम करायचं ठरवलं आहे. 3600 कोटी रुपयाचा खर्च आहे, त्यातल्या 2300 कोटीची पहिली फेज आहे, ज्याच्यामध्ये रेक्लेमेशन करून त्या ठिकाणी मोठा आयलंड आपण तयार करतोय. आणि मी तर असं म्हणतो की हा खर्च नाही, गुंतवणूक होणार आहे, कारण पर्यटनाच्या माध्यमातून पैसे तर परत येणारच आहेत, पण मोठी गुंतवणूक ही आहे की त्या ठिकाणी जो जाईल तो छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे कार्य केलं होतं, कशा प्रकारे त्यांनी रयतेचं राज्य आणलं, या संदर्भातली सगळी माहिती तिथनं घेऊन जाईल. तर एक मूल्याधिष्ठित असा समाज हा या ठिकाणी आपल्याला तयार करता येईल.
आणि म्हणून या संदर्भातली सगळी कारवाई आम्ही पूर्ण केली आहे आणि लवकरच माननीय पंतप्रधानांच्या हस्ते याचं भूमिपूजन देखील आम्ही करतो आहोत. नाही, तारीख 2-4 दिवसात सांगतो. तुम्हाला बोलवणार आहे, नक्की या. सगळ्यांना त्यांनाही बोलवणार आहे, सगळ्यांना बोलवणार. काळजी करू नका, काही काळजी करू नका. शशिकांतजी, तुमच्या मनामध्ये जे आहे ते घडणार नाही. तुम्हाला जे घडावं असं वाटतंय ते घडणार नाही. थोडी शांतता पाळा. अध्यक्ष महोदय, अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे. काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या संदर्भात काही वक्तव्य केलं, काही मागण्या देखील केल्या. खरं म्हणजे एक गोष्ट आपण या ठिकाणी स्पष्टपणे केली पाहिजे आणि मला असं वाटतं कोणाचंच दुमत यात असणार नाही की अॅट्रॉसिटीचा जो कायदा आहे हा कायदा आणत असताना ज्या समाजावर वर्षानुवर्ष शतकानुशतक अन्याय झाला त्या समाजाला न्याय देण्याकरता, त्याला प्रोटेक्शन देण्याकरता हा कायदा या ठिकाणी आला आणि या कायद्याची आवश्यकता ही कोणीच नाकारू शकत नाही. आजही नाही. आजही या कायद्याची पूर्णपणे आवश्यकता या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्य सरकारचे हे स्पष्ट मत आहे की अॅट्रॉसिटीचा कायदा हा कुठल्याही परिस्थितीत डायल्यूट केला जाऊ शकत नाही. रद्द करणं तर सोडाच, तो रद्द केलाच जाऊ शकत नाही, पण तो डायल्यूट केला जाऊ शकत नाही. त्याचं स्पिरिट अगदी स्पष्ट आहे की या देशातल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना पूर्ण प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आता यातनं वाद कुठे सुरू झालाय तर तो एवढाच आहे की काही प्रकरणांमध्ये अशी तक्रार केली जाते की या कायद्याने जे काही अधिकार दिले आहेत त्या अधिकारांचा गैरवापर होतोय. खरं तर पहिली गोष्ट मला या ठिकाणी सांगितली पाहिजे की SC ST अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या केसेस आहेत याच्यामध्ये पहिल्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्र कुठेही नाही. पहिल्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्र कुठेही नाही. महाराष्ट्रामध्ये या केसेस जर आपण बघितल्या तर साधारणपणे 1400 ते 2000 या केसेस वार्षिक या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की समजा खून झाला तर त्या खुनामध्ये खुनासोबत अॅट्रॉसिटी ऍक्ट लागतो. गंभीर दुखापत किंवा असे जे काही वेगवेगळे गुन्हे असतात त्याच्यासोबत हा कायदा लावला जातो. असे सगळे मिळून ही संख्या साधारणपणे 1400 ते 2000च्या घरामध्ये आहे. आता याच्यामध्ये जर आपण तक्रारी बघितल्या तर आपल्या एक लक्षात येईल, सेक्शन इज नॉट ॲट फॉल्ट, ऍक्शन इज ॲट फॉल्ट. फॉल्ट सेक्शनचा नाही, तो ऍक्शनचा फॉल्ट आहे. लेटर आणि स्पिरिट मध्ये या कायद्याचा उपयोग हा ज्या प्रकारे झाला पाहिजे, त्याच्यावरची कारवाई ही ज्या प्रकारे पोलिसांनी किंवा तत्सम प्राधिकरणांनी केली पाहिजे, याच्यामध्ये काही प्रकरणांमध्ये आपल्याला त्रुटी आढळतात. आणि म्हणून एक गोष्ट तर निश्चित आहे की या कायद्याचा जर कोणी दुरुपयोग करत असेल तर मी तर स्पष्टपणे असं म्हणेल की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानातून अधिकार दिले, त्या अधिकारांचा वापर झाला पाहिजे. त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच शिकवण दिली आणि ती शिकवण संविधानाचं पालन करा. त्यामुळे दुरुपयोग करणारा जातीचा असू शकतो, तो अनुसूचित जातीचा असू शकतो, पण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी होऊ शकत नाही. आणि म्हणून माझं अतिशय स्पष्ट मत आहे, शेवटी हा जो काही अॅट्रॉसिटीचा मुद्दा आहे, आज या मुद्द्याच्या संदर्भातला वाद सुरू झाल्याबरोबर दलित समाजाने देखील मोठे मोठे मोर्चे काढले, खूप मोठे मोर्चे त्या ठिकाणी निघाले. पहिली गोष्ट मला सर्व समाजांना या ठिकाणी सांगायचं आहे की
राज्यकर्ते असतील किंवा विरोधी पक्ष असेल, ही प्रगल्भ लोकशाही आहे. या प्रगल्भ लोकशाहीमध्ये दोन समाजांना अमोरासमोर उभं करण्याचा विचार कोणीच करणार नाही. हा कुठेच होऊ शकणार नाही. महाराष्ट्र पुरोगामी राहिला हा यामुळेच राहिला की दोन समाज कधी एकमेकासमोर आम्ही उभे केले नाही. आणि ज्या दिवशी अशी परिस्थिती या महाराष्ट्रात येईल की समाजाविरुद्ध समाज, दुर्दैवाने काही लोक आणण्याचा प्रयत्न करत नाही असं नाही आहे, सगळ्यांनाच काही महाराष्ट्र चांगला पाहत नाही, पण असे कमी लोक आहेत, त्यांना काही फार समर्थन नाही आहे. त्यामुळे हे दोन समाज कुठलेही एकमेकासमोर यावेत. म्हणजे खरं तर या दोन्ही मोर्चांचं आपण बघितलं तर मराठा मोर्चांमध्ये जे काही निवेदन आली त्यातल्या बहुतांश निवेदनामध्ये कायद्याचा दुरुपयोग थांबवा असं म्हटलंय. आणि दलित समाजाचे जे मोर्चे झाले त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करू नका असं म्हणत असताना दुसरं त्यांनी म्हटलंय की तुम्हाला आरक्षण मराठा समाजाला द्यायचं असेल तर आमची तयारी आहे, आमचा पाठिंबा आहे. म्हणजे मराठा समाजाच्या किंवा ओबीसी समाजाच्या किंवा कोणी एकमेकाच्या विरुद्ध या ठिकाणी उभं आहे अशा प्रकारची स्थिती नाही आहे. त्यांच्याही निवेदनात हेच आपल्याला दलित समाजाच्या पाहायला मिळत आहे की बाबा आरक्षणाला आमचं काही ना नाही, आमच्या आरक्षणाला धक्का देऊ नका, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नका. त्यानंतर सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आमचं त्याला पूर्ण समर्थन आहे. मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये याचा दुरुपयोग होऊ नये याबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही. आणि हा दुरुपयोग थांबवायचा जर असेल तर त्याकरता आपल्याला सगळ्यांना मिळून विचार करावा लागेल. त्याची काय कार्यप्रणाली असू शकते. दलित समाजाचे जे नेते आहेत, जे पुढारी आहेत, त्यातल्या बहुतांश लोकांची, एक दोन लोकांची चर्चा माझी झाली नाही, पण बहुतांश लोकांची चर्चा माझी झाली. त्यांचंही प्रत्येकाचं मत हे आहे की जर कोणी दुरुपयोग करत असेल तर तो दुरुपयोग होऊ नये. मग हा भाव जो आपल्याला आज या माध्यमातून समोर आला पाहिजे, या सभागृहातनं चित्र काय गेलं पाहिजे, तर मला असं वाटतं की एकीकडे हे चित्र गेलं पाहिजे की याचा दुरुपयोग होता कामा नये, तो टाळला पाहिजे. तो टाळण्याकरता जी काही कृती करायची आहे ती केली पाहिजे. पण दुरुपयोग टाळण्याच्या नावाखाली या कायद्याचं डायल्युशन, दुरुपयोग टाळण्याच्या नावाखाली दलित समाजाला मिळालेलं संरक्षण हे काढून घेण्याचा प्रयत्न हा कोणाचाही नाहीये. हा भाव जोपर्यंत या ठिकाणून जात नाही तोपर्यंत समाजाच्या मनातली भीती कमी होत नाही. तोपर्यंत मला असं वाटतं की हे जे काही मोर्चे निघतायत म्हणजे रिॲक्शनला प्रतिरिॲक्शन, हे काही महाराष्ट्राकरता चांगलं नाहीये. माझी हात जोडून सगळ्या समाजांना विनंती आहे. ओबीसी समाजाचा मोर्चा निघाला होता, ओबीसी समाजाच्या मागण्या योग्य आहेत, त्या पूर्ण केल्याच पाहिजेत. आम्ही त्याही करण्याचा प्रयत्न करतो. आणि ओबीसी समाजाला मी हे सांगू इच्छितो की तुमचं आरक्षण कमी करून, ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा विचार नाही. ओबीसी समाजाला प्रोटेक्ट करावंच लागेल. कारण जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे तसं ओबीसी समाज हे व्हल्नरेबल आहे. आणि म्हणूनच तुमच्या सरकारनं 16% एसबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी दिलं. म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत या संदर्भात वेगवेगळ्या समाजांना आम्ही या सभागृहात आश्वस्त करत नाही की तुमचे प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत, ते सोडवायचा आम्ही सगळे प्रयत्न करू, पण हे होत असताना एखाद्या समाजाने मागणी केली तर ती दुसऱ्या समाजाच्या विरोधातली आहे अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारची भावना कुठल्याही समाजाने ठेवू नये. सरकारची भावना अशी नाही आहे. आणि माझी विनंती या सभागृहातल्या सगळ्या नेत्यांना आहे, सगळ्या पक्षांना आहे की हीच भावना आपण सगळ्यांनी एकत्रितपणे समाजापुढे मांडली पाहिजे. आणि म्हणून हा जो काही अॅट्रॉसिटीच्या गैरवापराच्या संदर्भातला विषय आलेला आहे त्याची काही माहिती देखील आम्ही घेतो आहोत की किती केसेसमध्ये खरोखर झालाय का, झालं असेल तर कुठे झालाय, कुठल्या प्रकारच्या केसेसमध्ये झालाय, कुठल्या जिल्ह्यामध्ये झालाय. आणि मला असं वाटतं की मी त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो की या संदर्भात या सभागृहाची आपण एक समिती तयार करू की ज्या समितीमध्ये किमान 40% हे एससी आणि एसटी असले पाहिजे. आणि या समितीने आम्हाला कायद्याचा रिव्ह्यू करायचा नाहीये, पण कुठे गैरउपयोग होतोय का याचा विचार केला पाहिजे. होत असेल तर समाजाला विश्वासात घेऊन, नेत्यांना विश्वासात घेऊन तो टाळता कसा येईल याचा विचार केला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपल्या समोरचे प्रश्न हे भांडणातनं नाही, हे मोर्चातनं नाही, तर हे आम्ही सामंजस्यातनं सोडवू शकतो. वेगवेगळे समाज या महाराष्ट्रात एकत्रित बसू शकतात. कोणाच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात.
हा देखील विचार आपण करू शकतो. आणि म्हणून आज मी काय त्याची घोषणा करत नाही, मी सगळ्या गटनेत्यांसोबत चर्चा करेन आणि त्या चर्चेतनं हा मुद्दा कशा प्रकारे आपण सोडवला पाहिजे, कशा प्रकारे दलित समाजामध्ये असुरक्षिततेची भावना तयार होणार नाही आणि त्याच वेळी जर कुठे दुरुपयोग होत असेल तर तो होणार नाही, या दोन्ही गोष्टींना कशा प्रकारे त्याची सांगड आपल्याला घालता येईल या संदर्भात सगळ्या गटनेत्यांची चर्चा करू. जी माहिती आम्ही जमा केली आहे ती त्यांच्यासमोर ठेवू आणि त्या माध्यमातून आपण या महाराष्ट्रामध्ये एक चांगला विचार हा तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न आपण या निमित्ताने करू. यासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देखील या ठिकाणी आला. आणि गोष्ट खरी आहे की ज्यावेळी बारामतीला धनगर समाजाचं एक मोठं आंदोलन चाललं होतं, कोणी नेते त्या ठिकाणी जात नव्हते, मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, तात्काळ देऊ, हे मी सांगितलं होय, काही खोटं नाही, ऑन रेकॉर्ड आहे, सांगितलं. पण हे सांगत असताना जी माहिती माझ्याजवळ उपलब्ध होती त्या माहितीच्या आधारावर मी बोललो. नंतर मुख्यमंत्री झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं, कारण मला हे सांगण्यात आलं होतं की हे रिकमेंडेशन राज्य सरकारकडनं गेलेलं आहे, राज्य सरकारने पुन्हा ते रिकमेंड करून पाठवायचं आहे. मी म्हटलं लगेच करू. ज्यावेळी ती फाईल मागवली, जयंतराव माझ्याकडे कंप्लीट या ठिकाणी सगळे कागद आहेत, मी तुम्हाला दाखवीन, मी वरच्या सभागृहात दाखवलंय मागच्या वेळी. साहेब आपण काय केलं, रिकमेंडेशन पाठवलं. जेव्हा आपण एससी किंवा एसटी मध्ये किंवा अशा प्रकारचं तत्सम कुठल्याही आरक्षणामध्ये ज्यावेळेस आपण रिकमेंडेशन पाठवतो त्या रिकमेंडेशन सोबत एक संशोधन पाठवावं लागतं आणि त्या संशोधनानं हे प्रूव्ह करावं लागतं की बाबा हा समाज एससीत येतो, हा समाज एसटीत येतो, एससी एसटीला हे कंपल्सरी आहे. आता ज्यावेळी आपण रिकमेंडेशन तर पाठवलं, पण त्याच्यासोबत आपण बार्टीचा एक अहवाल पाठवला संशोधनाचा. आणि तो अहवाल काय होता, तो अहवाल असा होता की हा समाज यात बसत नाही, याचं कुठलंही साधर्म्य नाही, याच्या चालीरीती वेगळ्या आहेत आणि त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही, अशा प्रकारचा अहवाल हा. आणि त्याच्यावर रिकमेंडेशन लेटर काय, धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या. असं आहे. मी पण हे करू शकलो असतो, मी पण सांगितलं असं नाही, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये सांगितलं, मला काय तुमच्यासारखं एक रिकमेंडेशन करून पाठवून दिलं असतं, मी तर मोकळा झालो असतो, समाजाचं भलं झालं नसतं. आणि म्हणून संशोधनाशिवाय हे शक्य नाही आहे आणि म्हणून नव्याने संशोधन करायला घेतलं. माझी अनेक धनगर समाजाच्या नेत्यांशी चर्चा झाली, ते म्हणाले आमचा बार्टीवर विश्वास नाही, आमच्या सरकारी तंत्रावर विश्वास नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्ही सांगा, दुसरी संस्था घेऊ, तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल ती संस्था घेऊ. शेवटी 4-5 संस्था आपल्याकडे आहेत, बार्टी असेल, TISS असेल, आपली गोखले इन्स्टिट्यूट असेल, यशदा असेल. यशदाही आता तेवढं संशोधनात्मक कार्य करत नाही, त्याच्यामुळे ती सरकारी आहे. आणि म्हणून मग त्यात निर्णय असा झाला की टीसला हे काम द्यायचं आणि TISSनी अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह 3 टप्प्यातलं हे काम सुरू केलं. 2 टप्पे आता त्याचे संपायला आले, 3रा टप्पा सुरू होईल. संपूर्ण सायंटिफिक, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की 36 जिल्ह्यामधील धनगर समाजाच्या सामाजिक मानववंशशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास आणि त्यासोबत इतर राज्यांमधले जे धनगर समाजाचे लोक आहेत, बिहार असेल, मध्य प्रदेश, ओडिशा असेल, झारखंड असेल, छत्तीसगड असेल, या 5 राज्यातील धनगड याच्यासोबत काय साधर्म्य आहे, हे एकच आहेत का, याचा अभ्यास. या प्रत्येक गोष्टीचे 3 टप्पे त्यांनी नीट ठरवून दिले. आणि मला खरोखर या ठिकाणी राम शिंदेंचं देखील आभार मानायचे आहेत की त्यांनी सगळ्या समाजातले जेवढे संशोधक होते, नेते होते, सगळ्या पक्षाचे, त्यांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की आपले पुरावे आपण आधी मांडले पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी पुरावे आपले नेऊन मांडले आणि आता त्याचा अभ्यास चाललेला आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण या संशोधनाच्या वर आधारित अशा प्रकारचं शिफारस ही पाठवणार नाही, तोपर्यंत ते खोटं आश्वासन होईल, ते चुकीचं आश्वासन होईल. आणि म्हणून मी अतिशय प्रांजळपणे धनगर समाजाच्या वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी सांगितलं की ही संवैधानिक कारवाई आहे, ही पूर्ण न करता राजकीय घोषणेपोटी जर पाठवलं तर कधीच हे आरक्षण मिळू शकणार नाही. आणि म्हणून त्या संदर्भातलं जे काही आमचं कमिटमेंट आहे ते निश्चितपणे या ठिकाणी आहे आणि त्याची कारवाई जी आहे ती कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. एक
कोळी समाजाच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी मांडण्यात आला आणि कोळी असतील, टोकरे कोळी असतील, अशा अनेक समस्या आपल्या समोर आहेत. याच्यामध्ये मध्यंतरी माझ्याकडे एक बैठक झाली. ज्यांचा जो कागदपत्र पूर्ण आहेत, ज्यांना ऑलरेडी व्हॅलिडिटी मिळालेली आहे, म्हणजे याच्यात सगळेच खरे आहेत असं नाही, काही खोटेही असतील, पण ज्यांना ऑलरेडी व्हॅलिडिटी मिळाली आहे त्यांच्या तर घरच्यांना हे मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा मुद्दा समोर आला. त्या मुद्द्यावर आम्ही अशा सूचना दिलेल्या आहेत की ज्यांच्या घरी सख्या रक्ताच्या नात्यामध्ये व्हॅलिडिटी असेल त्यांना ती व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे आणि त्याकरता तात्काळ व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी निश्चितपणे झाली पाहिजे. एक मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी समोर आला. खरं म्हणजे याचे मी दोन भाग करतो. पहिला असं आहे की मुस्लिम समाजाच्या काही जाती या ओबीसी मध्ये आणि त्यांना आरक्षण मिळत आहे, काही एससी मध्ये आहेत त्यांना आरक्षण मिळत आहे. आता मुळामध्ये पहिल्यांदा तर आपण जे आरक्षण दिलं असं आपण सांगितलं ते की सगळ्या मुस्लिम समाजाला दिलेलं नव्हतं. त्यातल्या 50 जाती ना ईएसबीसीचा दर्जा दिला होता. म्हणजे हे जे काही एक चित्र रंगवलं जातं की महाराष्ट्र सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं सगळ्या आणि ते आता कुठेतरी हे सरकार द्यायला तयार नाही, अत्यंत चुकीचं आहे. असं बिलकुल केलेलं नव्हतं. आणि तोही परत आपण ते म्हणजे अमीनभाई म्हणजे ह्या आरक्षणाची मागणी तर कालची नव्हतीच, अनेक वर्षाची होती, पण लोकसभेच्या प्रभावानंतरच आपल्या लक्षात आलं. तोपर्यंत लक्षात नाही आलं की मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. लोकसभेमध्ये 48 पैकी 42 जागांवर पराभव झाल्यानंतर मग आपल्याला अध्यादेश काढण्याची उपरती झाली. आपण कायदा नाही तयार केला, अध्यादेश. आपले बाबा अभ्यास करत होते. आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुळामध्ये हायकोर्टामध्ये केस गेली. हायकोर्टामध्ये केस गेल्यानंतर त्याच्यामध्ये हायकोर्टाने जे रोजगारामधलं आहे ते स्ट्रक डाऊन केलं, म्हणजे त्याच्यावर स्थगिती दिली आणि जे काही शिक्षण आहे त्याच्यामधलं कंटिन्यू करता येईल. कधीपर्यंत करता येईल? आमचा अंतिम निर्णय येतपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करता येईल असं त्या ठिकाणी सांगितलं. आता खरं तर मी पुन्हा हे सांगतो की आमचं सरकार हे जर मुस्लिम समाजाच्या विरोधात असतं, आरक्षणाने मुस्लिम समाजाला किती जागा मिळत होत्या? 5% शिक्षणामध्ये, म्हणजे किती? 30,000 जागांमध्ये. माझा हे चुकीचं आहे. किती? 1000, 1200, 1500 किती जागा जे काय असतील? 1500 जागा. साहेब आम्ही भेदभाव नाही केला. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेमध्ये ख्रिश्चन असो मुस्लिम असो या प्रत्येकाला समावेश केला आणि 3 लाख जागा, आरक्षण तर शिक्षणाकरता पाहिजे होतं ना, 3 लाख जागा या मुस्लिम समाजाला देखील आम्ही ओपन करून दिल्या की प्रायव्हेट संस्थेमध्ये तुम्हाला शिकायचं आहे तर त्या ठिकाणी तुमची फी ही राज्य सरकारच्या वतीनं त्याची प्रतिपूर्ती आम्ही करू. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जी योजना आहे ही एका समाजाकरता नाही, ती मुस्लिम समाजाला देखील आम्ही लागू केली. त्यामुळे शेवटी निकष हा गरिबीचा लागला त्या ठिकाणी आणि गरिबीच्या निकषाच्या आधारावर मुस्लिम समाजामध्ये आम्ही हे म्हणू शकलो असतो की बाबा हे मुस्लिम समाजाचे जे निर्णय आहेत ते निर्णय हे अल्पसंख्याक विभागाचे आहेत. हा निर्णय तर आमचा जो निर्णय आहे तो आमच्या कुठला आपला उच्च शिक्षण विभागाचा आहे, त्याच्यामुळे मुस्लिम समाजाबद्दलचा निर्णय हा अल्पसंख्याक विभाग घेईल असं नाही म्हटलं आम्ही. कारण आम्ही समाजाच्या विरोधात नाही आहोत. आमचं मत एवढंच आहे की केवळ मतांच्या लांगुल चालना करता वोट बँक म्हणून आजपर्यंत जो मुस्लिम समाजाचा उपयोग झाला तो आम्हाला मान्य नाही आहे. आमच्या मते मुस्लिम समाज असो हिंदू समाज असो जो कोणी असेल या देशाचा नागरिक आहे आणि हे या सरकारचं स्पष्ट मत आहे की जोपर्यंत मागास असलेला कुठलाही समाज, तो मुस्लिम असो तो अजून कुठला समाज असो, हे जोपर्यंत देशाच्या मुख्य धारेमध्ये येणार नाहीत तोपर्यंत हा देश प्रगतिशील होऊ शकत नाही. आणि म्हणून
राज्य सरकारनं खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हातामध्ये घेतले, ज्याच्यामध्ये आपण अल्पसंख्याक क्षेत्रामध्ये नागरिक क्षेत्र विकास कार्यक्रम हातामध्ये घेतला. मी आपल्याला या ठिकाणी दाव्यानं सांगतो, दाव्यानं, की आम्ही अल्पसंख्याक समाजाकरता जी निधीची तरतूद केली आहे आणि जी खर्च करतो ती तरतूद तुम्ही बघा, आणि ज्या लोकांनी अल्पसंख्याकाचे पुढारी बनून या राज्यामध्ये 15 वर्ष राज्य केलं त्यांच्या काळामधली तरतूद बघा. मी सगळी तरतूद आणली आहे या ठिकाणी, तुम्हाला वाचून दाखवतो इतक्या. त्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत मदरस्यांना पायाभूत सुविधा देण्याकरता सहाय्यभूत अनुदान, हे संपतच आहे, हे महत्वाचं आहे. सगळे आमचे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. इतकं भरीव अनुदान गेल्या 5 वर्षात नाही मिळालं. हे आमचं सरकार आल्यानंतर हे अनुदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात आम्ही केली. त्यानंतर या ठिकाणी विविध शाळांमध्ये, अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी या देण्याच्या संदर्भातली योजना आम्ही आखली. अल्पसंख्याक उमेदवारांना पोलीस भरतीपूर्व परीक्षेचं प्रशिक्षण, त्याच्यामध्ये मराठीचे फाउंडेशनचे वर्ग, ही योजना आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवली. 12वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरता मी सांगितलं शिष्यवृत्तीची योजना असेल. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरता मांडवी, चांदिवली इथे नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था व विद्यमान 42 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या पाळीमध्ये अभ्यासक्रम, हे राज्य सरकारने निर्णय घेतले. अल्पसंख्याक समाजातील मुलींकरता वसतिगृह सुविधा ही आपण उपलब्ध त्या ठिकाणी करून दिली. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी तंत्र शिक्षण मिळावं त्याकरता आपण नवीन उपाययोजना या ठिकाणी केली. त्यानंतर जी काही अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांकरता मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेमार्फत आपण शिकवणी सुरू केली. स्किलच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आज अल्पसंख्याक समाजामध्ये आपण कौशल्य विकास सुरू केला. आपल्याला माहिती आहे, याच मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये नजमा हेपतुल्ला जी आल्या होत्या, अल्पसंख्याक समाजातल्या 1500 मुलींना केवळ त्यांना शिक्षण नाही तर त्यांना त्या ठिकाणी स्किलचं शिक्षण देऊन त्यांचा रोजगार स्थापन करण्याकरता त्याच कार्यक्रमामध्ये त्यांना मदत देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपण केलं. वेगवेगळ्या योजना मी आता या ठिकाणी सगळ्या सांगत नाही, पण खूप योजना राज्य सरकारने अल्पसंख्याक समाजाकरता या ठिकाणी केल्या. त्यामुळे मुळामध्ये अल्पसंख्याक समाजाचा उत्थान झाला पाहिजे याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाहीये. आम्ही संविधानाचं पालन करू. मी आधी सांगितलं, केसचा निकाल अजून यायचा आहे. आमचं हे स्पष्ट मत आहे की संविधानानं धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायला मना केलेलं आहे. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे निर्णय आलेले आहेत. राज्य सरकारने ज्या परिस्थितीमध्ये त्या अध्यादेश काढला त्याचा जो आधार आहे, तो आधार जो काही आहे तो योग्य या ठिकाणी दिसत नाही, तो संवैधानिक आम्हाला वाटत नाही. आणि म्हणून आम्ही सांगितलं की जर कोर्टाने हे उचलून धरलं, कोर्टात केस चालली आहे, तर आम्ही निश्चित कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाणार नाही. संविधानाने जर परमिशन दिली तर संविधानाच्या निर्णयाप्रमाणेच आमची कारवाई त्या ठिकाणी होईल. पण आज तरी संविधान याला परमिशन देत नाही. पण तरी देखील आमच्या सगळ्या अल्पसंख्याक समाजाच्या रिप्रेझेंटेशन करणारे जेवढे आमचे आमदार या ठिकाणी आहेत त्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की हे सरकार सबका साथ सबका विकास या तत्वावर चालतं. आपल्याला माहिती आहे, आपण कोणीतरी, मला लक्षात नाही, पण वक्फचा घोटाळा मांडला. कोणी केला हो घोटाळा वक्फचा? म्हणजे एकीकडे मतांकरता अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भात या ठिकाणी बोलायचं आणि अल्लाच्या नावाने दिलेल्या जमिनी, त्याही जमिनी लाटून द्यायच्या. नाही, एसआयटी केलीच आहे. त्याच्यात आपण जे काही आपल्याकडे त्याच्यात रिपोर्ट आलाय, काय रागवता त्यांना? नका रागू, मनातल्या भावना बाहेर येऊ द्या.
होय, विकासावर आमचा सगळ्यांची अलायन्स आहे. तुमच्याशी आहे, यांच्याशी आहे, त्यांच्याशी आहे, त्यांच्याशी आहे, सगळ्यांची आमचा अलायन्स आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा आश्वस्त करतो आणि या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना मी आश्वस्त करतो, विशेषतः अल्पसंख्याक समाजाच्या, की आपल्या सर्व सदस्यांची एक मी स्वतः बैठक घेईन आणि समाजाच्या उन्नतीकरता, उत्थानाकरता आपल्याला कुठल्या अजून योजना अपेक्षित आहेत त्या योजना तयार करेल, त्याला निधी देईल. हा समाज पुढे गेलाच पाहिजे. हा समाज जर मागे राहिला तर हा देश पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं आमचं कमिटमेंट आहे. आणि म्हणून या चर्चेला उत्तर देत असताना या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की विविध समाजासमोरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपण सगळे गांभीर्यानं, प्रयत्नपूर्वक या ठिकाणी कारवाई करू. आणि विशेषतः मला असं वाटतं की या कुठल्याही प्रश्नावर राजकारण करायच्या ऐवजी आपण जर एकत्रितपणे सामोरं गेलो, काम केलं तर हे प्रश्न निश्चितपणे आपण सोडवू. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. त्याचं मी आता वरच्या सभागृहात देतो त्याचं उत्तर. बरोबर आहे, पण आता ती माझी नोट मला लगेच सापडत नाही, वरच्या सभागृहात देतो. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी चर्चा उत्पन्न केली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. राज्य सरकारची भूमिका या निमित्ताने आम्हाला स्पष्ट करता आली. समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत, ताकदीनं पाठीशी आहोत, हे या ठिकाणी मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण सगळ्यांनी मदत यामध्ये करावी अशी विनंती करून माझं बोलणं संपवतो. सन्माननीय शशिकांत शिंदेंनी तर ठीक आहे, मी त्याला उत्तर देणार नाही, कारण काल जे बोलले तेच आज बोलले, त्यामुळे माझं भाषण ऐकताना त्यांचं लक्ष होतं की नाही मला माहिती नाही. त्यामुळे त्यांना म्हणजे मला असं वाटतं की शशिकांतजी आधीच ठरवून आले होते की माझ्या भाषणानंतर काय बोलायचं ते बोलले, त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. सन्माननीय नितेश राणे यांनी जो मुद्दा टाइम बाउंडचा या ठिकाणी मांडला, खरं म्हणजे हा टाइम बाउंड मुद्दा जर आधी लक्षात आला असता, 15 वर्ष सरकारमध्ये होतो तेव्हा टाइम बाउंड नाही आठवलं. जाता जाता एक अध्यादेश काढायचा, तोही अर्धवट काढायचा आणि त्याला टाइम बाउंड म्हणायचं. पण आमच्या सरकारची कमिटमेंट आहे आणि म्हणूनच आम्ही ही केस चालवतो आहोत आणि आता ती अंतिम सुनावणीकडे चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हरीश साळवे साहेबांच्या बद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की एवढे मोठे, त्यांना काही आवश्यकता नाही साहेब, जगातले मोठे वकील आहेत, देशातले नाही ते, पण त्यांनी स्वतःहून हे सगळं स्वीकारलं आणि सगळ्या सुनावण्यांची पूर्ण ते त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, टेलिफोनच्या माध्यमातून ते आमच्या संपर्कात होते. मोठे वकील कधी येतात? हिअरिंग ज्या दिवशी सुरू होते त्या दिवशी ते येतात. कोर्टाची प्रोसिजर त्यांना माहिती आहे. जेव्हा 2700 पानाचं ऍफिडेव्हिट आपण दाखल करतो, ते ऍफिडेव्हिट त्यांनी सेटल करून दिलं. ते दाखल केल्यानंतर हे 100% आहे की 2700 पानाचं ऍफिडेव्हिट ज्या दिवशी जातं त्या दिवशी सुनावणी होत नाही. समोरची बाजू त्याच्यावर रिजॉइंडर देण्याकरता वेळ मागते. आणि आता कोर्टानं स्पष्ट केलंय की 30 जानेवारी का 31 जानेवारी जी काही तारीख असेल त्या दिवशी सगळ्यांनी आपलं अंतिम म्हणणं जे काय आहे म्हणजे ऍफिडेव्हिट्स ते दाखल करावे आणि त्यानंतर केस सुरू होणार आहे. त्यामुळे जेव्हा केस सुरू होईल त्यास हरीश साळवे साहेब निश्चितपणे उभे राहतील, ते उपस्थित राहतील आणि त्यांनी त्याला विश्वास दिलाय की आता जे मटेरियल आहे त्या मटेरियलच्या आधारावर आम्ही ही कारवाई निश्चित डिफेंड करू शकू. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल जो या ठिकाणी आक्षेप घेतलाय, माझी विनंती, आता सदस्य नाही आहेत त्यामुळे सदस्य नसल्यामुळे त्यांना मी मागे घ्यायची विनंती केली असती, पण मी आपल्याला विनंती करतो की ते काढून टाकण्यात यावं. काढून टाकण्यात येईल. तिसरं महत्वाचं असं की आमच्या जयंतरावांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला आधी माहिती नव्हतं का, आता माहिती झालं का? खरंय, एखादं सरकार एखाद्या समाजाला एवढं फसवू शकतं हे मला माहिती नव्हतं की आपण शिफारस पाठवायची आणि शिफारसीसोबत का देता येत नाही असा अहवाल पाठवायचा. तुमच्यावर पूर्ण विश्वास होता आमचा जयंतराव, आम्हाला असं वाटलंच नाही की तुमचं सरकार अशा प्रकारचा अहवाल त्या ठिकाणी पाठवेल. आणि म्हणून आता ज्यावेळेस लक्षात आलं की असा अहवाल त्या ठिकाणी गेलाय तर नवीन अहवाल पाठवावा लागेल आणि त्याकरता आता ही सगळी कारवाई सुरू झाली आहे. आता ते म्हणतात सगळ्याच समाजाचं तुम्ही या ठिकाणी बोलताय, मग का नाही बोलणार? मी काय एका समाजाचा मुख्यमंत्री आहे? माझी जबाबदारीच आहे. ज्या ज्या समाजावर अन्याय होतो त्या त्या समाजाच्या पाठीशी उभं राहून त्या त्या समाजाला न्याय देणं
ही माझी जबाबदारी आहे आणि त्याच जबाबदारीची पूर्तता मी करतोय. असं आहे की लोकांचा आमच्यावर एकाच कारणाने विश्वास आहे. आम्ही काय खूप केलं आणि सगळं करतोय अशी गोष्ट नाहीये. पण लोकांना एक गोष्ट माहिती आहे की हे प्रामाणिक प्रयत्न करतायत आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर ते निश्चित फळाला जातील. आणि म्हणून लोक वीरेंद्रजी आमच्यावर विश्वास या ठिकाणी दाखवतायत. मी पुन्हा एकदा सांगतो की हा प्रश्न राजकारणाच्या पलीकडे न्या, सगळे एकत्रित या आणि या प्रश्नावर आपण सगळे मिळून तोडगा काढू.